या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. बालिंगी ते ताजीपूर या धीम्या गतीने होणाऱ्या रस्त्याचं काम पावसानं थांबलं असून रस्त्याच्या एका बाजूला चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं आहे. यामुळे दुचाकी घसरून छोटे मोठे अपघात घडत आहेत. परंतु अशा वेळी जर एखाद्याचा जीव गेला तर संबंधित कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं धामोड येथील सामाजिक कार्यकर्ते MD फडके यांनी सांगितलं. सार्वजनिक बांधकाम विभागानं बालिंगी ते ताजीपूरपर्यंत तयार केला जाणाऱ्या सिमेंट रस्त्याच्या कामाची मोठ्या धडाक्यात सुरुवात केली. परंतु कोते ते शिरगावपर्यंत रस्त्याचं काम गेल्या ऑक्टोबरपासून धीम्या गतीनं सुरू आहे. या मार्गावर ठिकठिकाणी प्रचंड खड्डे आणि धूळ असल्यानं नागरिकांच्या त्रासात दिवसेंदिवस भर पडत आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे या रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य तयार झालंय. रस्त्यावर दुचाकी घसरून छोटे मोठे अपघात होत आहेत. कंत्राटदाराच्या धीम्या गतीवर संबंधित विभागानं चुप्पी साधणं पसंत केलं असून नागरिकांचा रोष दिवसेंदिवस वाढत चाललाय. ठेकेदारानं नियम धाब्यावर बसवत या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या नाहीत. चालू असलेल्या कामाचा फलक नियमानुसार लावलेला नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात होत आहेत. सिमेंट रस्त्यासाठी कोट्यवधी निधीची तरतूद केल्यानंतरही कंत्राटदार रस्त्याची गुणवत्ता दर्जा टिकवून ठेवण्यात कमी पडल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. उखडलेल्या रस्त्यावरील चिखलात काही दुचाकी घसरून पडत आहेत. पावसात पुन्हा तीच परिस्थिती उद्भवणार आहे. त्यावर खडे टाकून तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे. जागोजागी रस्ते खोदून ठेवल्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. रात्रीच्या वेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना न केल्यानं अपघात होत आहेत. रस्ता खोदाई केल्यानं तो अरुंद झाला आहे. अशा वेळी जर एखाद्याचा जीव गेला तर संबंधित कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं धामोड येथील कार्यकर्ते MD फडके यांनी सांगितलं. TV नेक्स्ट मराठीसाठी गगन बावड्याहून महादेव कांबळे.